तर मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, गाडी आहे माझ्याकडे हिरोची स्प्लेंडर प्लस. ओल्ड आहे गाडी. गाडीचा मित्रांनो प्रॉब्लेम होतो की गाडीची किकच लागत नव्हती म्हणजे किक जेव्हा मारत होतो कस्टमर तेव्हा मित्रांनो स्लिप व्हायची किक. तर किक स्लिप होण्याचे रिझन्स असतात काही, पण सगळ्यात मेन आणि जास्त करून अजूनपर्यंत मी 99% रिझन एकच बघितला मित्रांनो, गाडीची क्लच प्लेट. आणि ते क्लच प्लेट जर तुमका चेक करूची असतील, एक तर गाडी चढावाक जेव्हा तुम्ही नेतास तेव्हा गाडी रेस होतली ऑटोमॅटिक आणि चढणार नाही. पिकअप गाडीचं डाऊन पूर्ण संपलेल्याच जमा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे क्लच प्लेट आणि ही क्लच केबल आपली, तर ही क्लच केबल पूर्ण लूज करायची मित्रांनो. पूर्ण ही बघा अशी लूज करायची. आणि लूज केल्यावरती जर किक तुमची बसत असत तर समजून जायचो तुमच्या क्लच प्लेटचा प्रॉब्लेम आहे. आणि 99% प्रॉब्लेम मी असे फाइंड आउट केलं आणि प्रॉब्लेम ह्योच निघता. आणि आता जरी मी ह्याच्यात नुसते क्लच प्लेट टाकले तर मित्रांनो सक्सेस होणार नाही. तर किती नाही होणार दाखवतो तुमका. आता ही क्लचची बेल आहे, पूर्ण असेंब्ली मी आधी बाहेर काढते आणि दाखवतो तुमका. तर मित्रांनो, आता ही क्लचची बेल मी बाहेर काढले, बघू शकतास तुम्ही. तर आता ही का नाही टिकणार क्लच प्लेट, मी तुमका रिझन दाखवते. हे बघा, हे मित्रांनो क्लच प्लेट अतिरिक्त मित्रांनो क्लच प्लेटवर ताण पाडवून गाडी पुढे चालवण्याचा प्रयत्न गेलो. हे 3 शीट 4 शीट टाकून मित्रांनो हे असे परिणाम होतात. हे बघा, ही क्लचची जी बेल आहे ह्या बेलवरती चरे पडले, बघू शकता तुम्ही. आता एक साईड ह्याची प्लेन आहे, कारण ह्या साईडला बेल कधी फिरत नाही, बेल अशीच फिरतात फ्रंट साईडला. त्याच्यामुळे ह्याच्या फ्रंट साईडवर इकडे लय प्रमाणात अतिप्रमाणात चरे पडले. तर आता ही बेल रिप्लेस करू गेलं आहे तर परत कस्टमरचे 800-900 रुपये एक्स्ट्रा जाणार. तर आता जो खर्च मी त्याचा कमी करून देणार. तर एका मी आता काय करणार मित्रांनो, एका आता पॉलिश करणार, मी ग्राइंडिंग करून एका प्रॉपर लेवल करणार. लेवल करून ह्या पूर्ण सगळा क्लीन करून घेणार. ह्या बघू शकतास तुम्ही काय कंडिशन आहे, ह्या पूर्ण क्लीनअप करणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जेव्हा पण मित्रांनो क्लच आपण खोलतो तेव्हा ही जाळी क्लीन करायची आणि परत इकडे इन्सर्ट करायचे. आता ह्या मी प्रॉपर क्लीन करणार, ह्या लेवल करणार ग्राइंडरने किंवा कानसने घासून. त्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यात नवीन क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट ओरिजिनल हिरो ब्रँडचेच टाकणार. ह्याच्या आधी गाडीचे क्लच प्लेट रिप्लेस झालेले आहेत, ते पण मी तुमका दाखवते. कधी झाले ते पण मी तुमका सांगू शकते. 2022मध्ये गाडीचे क्लच प्लेट रिप्लेस झालेले आहेत. असो, आता पटापट मी या सगळ्या त्यांना चेंज करून देईन आणि गाडी ओके होईल आपली. गाडीची किक पण लागणार प्रॉपर एकदम. मी फक्त जनरल ही माहितीसाठी केलं आहे, कारण पूर्ण व्हिडिओ जर बनवत बसले तर लय लॉंग होतलो आणि लॉंग व्हिडिओ लोक बघू कंटाळतात. त्याच्यामुळे मी असे शॉर्टमध्ये इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओ इन्फॉर्मेशन जी